नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीच्या मराठीच्या धड्यांचे स्वाध्याय. तर पाहूयात धडा तिसरा, रंगांची मजा याचे स्वाध्याय. इथे स्वाध्यायातले प्रश्न उत्तर मी लिहिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याचा पहिला आहे, शुभदाला घेऊन फुलपाखरू कोठे आले? उत्तर आहे, शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. दुसरा प्रश्न आहे, आजूबाजूच्या झाडांवर कोणाची शाळा भरली होती? उत्तर आहे, आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. तिसरा आहे, शुभदा हरखून का गेली? उत्तर आहे, झाडाला टांगलेला सप्तरंगांचा झोका बघून शुभदा हरकून गेली. शुभदाने तिचे स्वप्न कशावर रंगवले? उत्तर आहे, शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. पुढील प्रश्न आहे, खालील वाक्ये कोणी म्हटली आहेत ते लिहा. त्यातील पहिला आकडा, का ग हसतेस असं आई शुभदाला म्हणाली. दुसरा आहे, थांब दाखवते तुला असं शुभदा आईला म्हणाली. तिसरा आहे, शुभदा आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. उत्तर आहे, फुलपाखरू शुभदाला म्हणाले. असं काय होतं स्वप्नात? आई शुभदाला म्हणाली. आणि थोडी हा पण एक क्वेश्चन आहे. प्रश्न तिसरा, चौकटी पूर्ण करा. त्यातील पहिला आकडा आहे, शाळेत जात असलेली. उत्तर आहे शुभदा. दुसरा आकडा आहे, कोमल मखमली पंख उडवणारे. उत्तर आहे फुलपाखरू. तिसरा आकडा आहे, आकाशात पांढरशुभ्र जमलेले ढग. उत्तर आहे ढग. चौथा आकडा आहे, झाडाला टांगलेला. उत्तर आहे झोका. तर अशा प्रकारे आपण रंगांची मजा याचे क्वेश्चन आन्सर बघितलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता या धड्याचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.